मध्यपूर्वेतून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा दावा करण्यात आला असून इराणच्या इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स अर्थात IRGC आणि सरकारी माध्यमांनी त्यांना शहीद घोषित केल्याची माहिती दिली जात आहे. या दाव्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव प्रचंड वाढला आहे. IRGCच्या निवेदनानुसार अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्याला धार्मिक, नैतिक आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचं संबोधत दोषींना कठोर आणि पश्चात्ताप करायला लावणारी शिक्षा दिली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. सरकारी चॅनल प्रेस टीव्हीने सोशल मीडियावर पोस्ट करत या दाव्याला दुजोरा दिल्याचं सांगितलं जात आहे. या घोषणेच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतान्याहू यांनी यापूर्वी इराणच्या नेतृत्वाला लक्ष्य केल्याचे केलेले दावे पुन्हा चर्चेत आले आहेत. इराणच्या मते हा हल्ला केवळ लष्करी नसून थेट नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न होता. रिपोर्ट्सनुसार तेहरानसह इराणमधील अनेक ठिकाणी मिसाईल आणि ड्रोन हल्ले झाल्याचे दावे करण्यात येत आहेत. काही अहवालांमध्ये सर्वोच्च नेत्याच्या निवासस्थानाजवळ स्फोट झाल्याचाही उल्लेख आहे. मात्र या दाव्यांना स्वतंत्र आणि अधिकृत स्तरावर अद्याप पूर्ण दुजोरा मिळालेला नाही आणि जमिनीवरील परिस्थितीची पडताळणी मर्यादित आहे. इराणच्या राजकीय आणि धार्मिक व्यवस्थेत शहादत या शब्दाला विशेष महत्त्व आहे. सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूला शहादत म्हणून संबोधणं ही घटना राष्ट्रीय एकता, प्रतिकार आणि सूडाच्या कथानकात बदलण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे. यामागे देशांतर्गत पाठिंबा मजबूत करणं आणि पुढील कारवाईसाठी जनमत तयार करणं हा उद्देश असू शकतो. IRGCच्या भाषेतून स्पष्ट संकेत मिळत आहेत की इराण प्रत्युत्तरादाखल मोठी कारवाई करू शकतो. मिसाईल, ड्रोन किंवा सायबर हल्ल्यांची शक्यता नाकारता येत नाही. आधीच तणावपूर्ण असलेल्या मध्यपूर्वेत कोणतीही सूडात्मक कारवाई संपूर्ण प्रदेशात युद्ध पेटवू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. खामेनेई यांच्या मृत्यूच्या दाव्यानंतर आता पुढचा मोठा प्रश्न म्हणजे इराणचा पुढचा सर्वोच्च नेता कोण असेल. इराणमध्ये ही जबाबदारी असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सकडे असते. मात्र सध्याच्या अस्थिर परिस्थितीत सत्तांतराची प्रक्रिया कशी आणि किती लवकर होईल याबाबत अनिश्चितता आहे. या घडामोडींचा परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरता मर्यादित राहणार नाही. तेल पुरवठा, जागतिक बाजारपेठा आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचत असल्याचं चित्र आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या शहादतच्या दाव्यामुळे मध्यपूर्वेतला तणाव नव्या उंचीवर पोहोचला आहे. पुढील काही तास आणि दिवस या संघर्षाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. जगाचं लक्ष आता इराणच्या पुढील पावलांकडे लागलं आहे.